बाय बाय. बाय बाय. धुकं खूप आलंय. थंडी वाजते काय? लास्ट डे ऑफ 2025. शेवटचा दिवस कामाला ना. सुट्टी संपली आमची. चांगलंच धुकं पडलेलं आहे आज. काहीच दिसत नाही आणि थंडी वाजते. फायनली आज 2025चा शेवटचा दिवस आहे. 31 डिसेंबर आहे. वर्ष कुठे निघून गेलं काही समजलं नाही. या वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. तर कालचीच गोष्ट, दीदी आणि ओवी आईकडे गेले होते. त्यांचा पोपटीचा प्लॅन होता, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी गेले नव्हते. मला 4-5 दिवस ताप येत होता आणि आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती. माझ्या नवऱ्याने सुट्टीसुद्धा काढली होती. बाहेर जायचा प्लॅन पण झाला होता, पण माझी तब्येत ठीक नाही. म्हटलं मी त्याला की आपण घरातच राहूया. तर दीदी ओवी आई पप्पांकडे होते आणि पप्पा आणि ओवी बाईकवर जात होते बाहेर. तर अचानक गाडीच्या समोर कुत्रा आला आणि गाडी स्लिप झाली. दोघंसुद्धा पडले, पण देवाच्या कृपेने जास्त काय लागलं नाही आहे. ओवी पाठी बसली होती त्याच्यामुळे तिला काहीच लागलं नाही, पण पप्पांच्या मात्र लागलं. पप्पांना असं झालं होतं की माझ्या लागलं तर झालं, पण ओवीच्या नव्हतं लागलं पाहिजे. पण तिला काय नाही झालं, पण ती बाबांना बघून जरा रडायला लागलं. पप्पांच्या ओठातून वगैरे असं तोंड पूर्ण रक्ताने भरलं होतं. त्यांच्या इथे थोडंसं दात लागलं, त्याच्यामुळे इथे असं थोडंसं कट झालं आतून आणि बाकी मुक्कामार वगैरे थोडंसं खरचटले. पप्पांचे जरा जास्त लागले, ओवीच्या नाही लागलं. अशा सगळ्या गोष्टी घडत चालल्यात. मग मी तिकडेच गेले होते आई पप्पांकडे. मग त्यांना सांगितलं की माझ्या घरीच या, आपण 31 वगैरे इकडेच सेलिब्रेट करू. तर आता दोघंसुद्धा आलेले आहेत खाली. जेवणाची तयारी चालू आहे आणि प्रीतची सुट्टी संपलेली आहे. त्याने सुट्टी घेतली होती 4-5 दिवस आणि आता 31 डिसेंबर आहे. आता आजपासून त्याला कामाला जायचं आहे. तो गेला सकाळी, तो संध्याकाळी येईल कामावरून. असं मग आम्हाला बाहेर पण जाता आलं नाही, कारण तब्येत ठीक नव्हती आणि आता बाहेर जायचं म्हणजे खूप ट्रॅफिक. आता बहुतेक मुंबईची सगळेच लोक अलिबागला फिरायला येतात. आता आम्हाला सध्या मार्केटला गेलो तरी सुद्धा खूप गर्दी आहे. अर्धा एक तास तिथेच जातोय, म्हणून आम्ही बाहेर जायचं टाळतोय. आणि सगळे बीच आता फुल आहेत अलिबागचे. म्हणून विचार केला बीचवर जायचं होतं मला, असं थोडी एक फेरी मारायला. खूप दिवस म्हणजे महिने मी गेले नव्हते. तर म्हटलं तर एवढी गर्दी आहे तर कशाला गर्दीमध्ये जायचं, आपण घरीच राहूया, घरीच आपला मस्त सेलिब्रेट करूया. तसं आपला नवीन वर्ष मराठी माणसाचा न्यू इयर जो आहे तो गुढीपाडव्याला असतो. तर बघूया आम्ही आज काय प्लॅन करतोय ते, कारण की प्रीत कामावरून 7-7:30 पर्यंत येतो, म्हणजे पूर्ण दिवस तो कामालाच असणार आहे. आता आमचं चालू आहे हे गाजरचा हलवा बनवण्याचं चालू आहे. बाजारामध्ये मस्त गाजर आलेले आहेत, लाल लाल एकदम. तर आई पण आलेली, तर आई बोलते गाजरचा हलवा बनवूया. आईने बनवला होता, पण तो थोडाच बनवला होता आणि मस्त झाला होता. तर ते कसं असतं, थोडं बनवलं की एकदम टेस्टी होतं. तर आईला बोलू घरी मी सुद्धा गाजर आणलेले आहेत, मला सुद्धा बनवून दे. तर आई तर बनवणार आहे. जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे. आज आईने आंबोळी बनवली होती, म्हणजे घरीच तिने पीठ बनवून आणलं होतं. आता आंबोळीवर मला आठवलं, खूप साऱ्यांच्या कमेंटसुद्धा आहेत की आंबोळीची रेसिपी कधी दाखवणार आहेस. तर मी दाखवीन, कारण का ती अशी रेसिपी की जेव्हा आईसोबत पाहिजे, आई जेव्हा बनवेल तेव्हाच ते मी शूट करू शकेन, कारण का मला ते आंबोळीचं पीठ वगैरे काय करता येत नाही. तर लवकरच तीसुद्धा व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरच येईल. आता मी वरती बसते, मला नेट हवं आहे, नेट कमी येतो आहे म्हणजे आमच्या गावाकडे. तर मग एक मोबाईल मी तिकडे ठेवला आहे, ट्रायपॉडला लावलं आहे, तिकडून मग नेट मी इंटरनेट घेते आणि माझं काम करते जरा. असं आणि मी स्वेटर घालूनच आहे, खूप थंडी वाजते. दुपारी पण असं वाटतं की 12 वाजले, असं वाटतं की बाहेर जाऊन थांबावं उन्हामध्ये, एवढी थंडी वाजते. आणि धुकंसुद्धा बघितलं सर सकाळीच केवढं धुकं होतं. 9 वाजे तरी पण धुकं गेलं नव्हतं. असं तर तुमचं काय न्यू इयरचा प्लॅन आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या मंडळी, केळी आपली रेडी झालेली आहेत घरची. हे बघा, ह्याला आम्ही काय लावलेलं, चुना लावलेला. चुना लावून ठेवला होता म्हणजे ती पटकन पिकतात. ही वेलची केळी आहेत, रेडी झालेली आहेत, मस्त गोड आहे. आता मी खाते, आईसुद्धा बसले, सगळं जेवण झालंय. पप्पांची वाट बघतोय. पप्पा
पडले काय त्यांना काही नाही, ते ओके आहेत. लागलंय पण थोडं थोडं आता कसं थंडीमध्ये अंग आमच्याकडे असं म्हणतं की आमतं, हे नाही तसं झालंय. रात्री दुखतं अंग त्यांचं. हळद फटकी चालूच आहे, लावतायत. पण आत्ता गेले घरी, गाडीचं काम करायचं कारण गाडीला खूप थोडंसं लागलंय, म्हणजे इंडिकेटर्स वगैरे जरा तुटले तर ते नवीन बसवायचं आहे. तर आत्ता आम्हाला भाजी वगैरे आणून दिली आणि आता गेले गाडीचं काम करायला. आता येतील जेवायला. ते एकदम परफेक्ट फिट आहेत, हे नाही. पप्पांना काय नाही झालं. पप्पांना टेन्शन आलं की ओवीला काय झाले काय, पण ती पण ठीक आहे. ती बाबांना बघून अजून रडायला लागली आणि ती पडली पण तिला काय लागलं नाही. पण ती आत्ता ह्याची क्रिसमसची सुट्टी म्हणजे न्यू इयरची सुट्टी चालू आहे तिच्या स्कूलला, तर ती तिच्या काकाकडे राहायला गेले 2-3 दिवस पनवेलला. तर ती तिकडे आहे, आता येईल 2-3 दिवसांनी. गुड इव्हिनिंग मंडळी, संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे आमची तयारी चालू आहे. आज आम्ही बनवणार आहोत चुलीवर जेवण. फायनली आमच्या चुलीला मुहूर्त लागलेला आहे. या शेठ आले कामावरून, संध्याकाळ झाली. हे बघ इकडे आमची तयारी चालू झाली आहे. पप्पा चुलीमध्ये लाकडं रचतायत. चूल आमची एकदम मजबूत आहे. प्रीतनी काल कलर लावलाय, आता मस्त दिसते. आम्ही दोघं काय पेटवत नाही, आई बाप्पा आल्यानंतरच पेटवतात. तर चला आज जेवण आपण चुलीवर बनवणार आहोत. आणि सगळ्या नारळाच्या हे आहेत ना, काय बोलतात गाई, शाळेचे कवड ना, करवंट्या. हा करवंट्या ते ठेवल्यात आम्ही उन्हामध्ये, सुकवल्यात म्हणजे ते जाळायला बरं वाटतं ना, पटकन पेटतात त्या. आणि टोपाला आईने काय केलंय, माती लावली म्हणजे जास्त टोप खराब होत नाही. आईने असं लावून ठेवलंय. तर चला जेवण बनवायचं आहे. चला मी आता आंघोळ करतो, फ्रेश होतो, मग खायचंच आहे आपल्याला. आणि आता पप्पा फ्राय करतायत चिकन. हे प्रीतला आवडतं, जावयासाठी स्पेशल इकडे रेडी झालेली आहेत. मस्त असा वास सुटलाय. चिकन फ्राय करतायत. स्टार्टर या मंडळी, स्टार्टर आपला रेडी झालेला आहे. चिकन फ्राय केलंय, जावयाला खूप जास्त आवडतं. आणि सगळे आज पाठीमागे बसलेत कारण की आम्हाला इकडे जेवायचं आहे. अजून जेवणाची तयारी करायची आहे. जास्त सगळं केलंय, होतं चूल वगैरे मांडून ठेवलंय. स्टार्टर मेड बाय पप्पा, प्रीतचे सासरे बुवा. थँक्यू. एन्जॉय. पकोडा. आमचे इंजिनियर आलेले आहेत. लाईटी लावतात. हे बघा, प्रकाशच प्रकाश. जेड पडला, प्रकाश पडला. तिथे बारक्या काटकेला वाटा पेटली पाहिजे. हा मग पेटली नाही. पेपर आणलेत आम्ही. आपल्याकडे रॉकेल नाहीये ना, तेच ना, मी पण आईला देऊ. आधी रॉकेल अशी आई बाटलीला होल मारून ठेवायची की आपलं काम तेच, की रॉकेल आता दाबायचं की झाला. आता तसं नाही. पेटलं बघ. पेटली नाही बरं. आतमध्ये पप्पांनी शेरक्या भरल्यात आपल्या ह्या नारळीच्या करवंट्या.
या मंडळी जेवायला चुलीवरचं मटण केलेलं आहे. एक नंबर झालंय, झणझणीत झालंय. जसं कार्यामध्ये केलं होतं ना तसं पप्पांनी केलेलं आहे. भाकरी आम्ही केलेल्या आहेत आणि समारंभातलं हळदी समारंभात येस. आणि इकडे भाकऱ्या आमच्या रेडी आहेत आणि इकडे आम्ही टेबल आणलाय. आता इथेच आम्ही जेवतो मस्त. आणि वरती आलेला आहे चंद्र. बाहेर सगळ्यांकडे आवाज येतोय, सगळ्यांचं चालू आहे 31st. आम्ही सुद्धा एन्जॉय करतो. या मंडळी जेवायला गरम गरम मटण भाकरी